इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। सोलापूर येथील औद्योगिक न्यायालयात आज लोक अदालत घेण्यात आली। यावेळी कामगार नेते श्रीशैल गायकवाड यांच्या महापालिका घंटागाडी कामगार 121 कामगारांचा प्रकरण माननीय कोर्टात गेले। अनेक वर्ष कामगारांना कायम करण्यासाठी चालू आहे आणि 21 महिला कर्मचारी यांचंही कायम काम करण्यासाठी माननीय न्यायालय यांच्या समोर चालू आहे। सदरील दोन्ही प्रकरण तडजोड करून मिटावेत यासाठी आज लोक न्यायालयात कामगार नेते श्रीशैल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली। यावेळी धाराशिव जिल्हा संघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष RS गायकवाड, भाई सोनकांबळे, पिंटू गवळी, उडान शिवे, ओहळ, चंद्रमोरे, रंजना तौर, श्रीगरी, मिस्किल कांबळे या उपस्थित होत्या। संदर्भात सर्व्हिस करून तडजोड करण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आमची मागणी एवढीच होती की जे लिंक वर्कर आहेत ते 21 लिंक वर्कर आहेत। 2018ला मी केस दाखल केलेली होती, तर अंतिम टप्प्यात ती केस आलेली आहे। त्या 21 लोकांना कायमच्या सेवेत घ्यायला पाहिजे ही भूमिका आमची आहे। आणि तसेच घंटागाडीचे 116 लोक आहेत, 116 लोकांनाही कायम सेवेत घेतलं पाहिजे अशी तडजोड व्हावी अशा पद्धतीचं निर्माण न्यायालयासमोर आमचं मत मांडलेलं आहे। येणाऱ्या दिवसामध्ये आमचं लेखी म्हणणं आम्ही आमच्या वकिलामार्फत तडजोड कोर्टामध्ये देणार आहे। त्या तडजोड कोर्टामध्ये समोरचे जे प्रशासनातले मान्य आयुक्त साहेब असतील किंवा प्रशासनातले जे जबाबदार अधिकारी असतील, ती जबाबदार अधिकारी तडजोड कोर्टात येऊन आमच्याबरोबर तडजोड करतील अशा पद्धतीची भूमिका निर्माण कोर्टाच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे। तर आमची मागणी एकच आहे की आमच्या लोकांना कायम केलं पाहिजे, बस ही आमची मागणी आहे। यासाठी निश्चितच निर्माण कोर्टाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे, ते निश्चित होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। आणि आज तडजोड कोर्टामध्ये सर्व लिंक वर्कर आणि घंटागाडीचे आमचे सर्व कामगार पदाधिकारी, तसेच कामगार नेते भाई सोनकांबळे, तसेच उस्मानाबादचे कामगार नेते RS गायकवाड साहेब हे देखील उपस्थित राहिले। त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।